वटपौर्णिमा हा सण विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी साजरा करतात. या दिवशी सावित्री आणि सत्यवान यांच्या कथेचं विशेष महत्व आहे. या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. तुमचाही पहिला वटपौर्णिमेचा सण असेल तर या व्हिडिओतून तुम्हाला वटपौर्णिमेचा संपूर्ण पूजा विधी कळेल. सगळ्यात आधी वटपौर्णिमा पूजेसाठी लागणारं साहित्य: हळद, कुंकू, अक्षता, फुलं किंवा फुलांचा हार, वडाच्या झाडासाठी कापसाचा दोरा, उदबत्ती, कापूर, फळं, नारळ, पंचामृत, पाणी, सुपारी, विड्याची पानं, काळे मणी आणि कोणताही एखादा गोड नैवेद्य. हे साहित्य एका ताटात घेऊन तुमच्या जवळ असलेल्या वडाच्या झाडाखाली तुम्ही पूजा करू शकता. त्यासाठीचा पूजा विधी: सकाळी स्नान करून व्रताचा संकल्प करा. स्वच्छ वस्त्र परिधान करा. देवी सावित्री आणि सत्यवान यांचं स्मरण करा. वडाच्या झाडाला हळद, कुंकू, अक्षता आणि फुलं वाहा. झाडाला पाणी अर्पण करून नैवेद्य दाखवा. वडाच्या झाडाभोवती कापसाचा दोरा गुंडाळत प्रदक्षिणा घाला. अनेक ठिकाणी 7 किंवा 108 प्रदक्षिणा घालण्याची प्रथा असते. आपल्या परंपरेनुसार ते करा. पतीचं आरोग्य, दीर्घायुष्य आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करा. उपस्थित सुवासिनींना हळदी कुंकू करून त्यांना फळ आणि ओवलेल्या काळ्या मण्यांचं वाण द्या.